महापौर मुंबई उच्च न्यायालय भरती, आता ही एक्झाम केव्हा होणार हा संभ्रम निर्माण होणार नाही याच्यानंतर. का बरं? आपल्याला एक डेट माहीत पडलेली आहे, ती म्हणजे 26 एप्रिल. ठीक आहे, 26 एप्रिलच्या जवळ ही एक्झाम होणार आहे. परंतु आजची तारीख आहे 12 मार्च. आपण हा आज व्हिडिओ बनवत आहोत. आजपासून आपल्याला जवळपास 1.5 महिना आपल्याला सफिशियंट टाइम आहे. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? आता अभ्यास आपण भरपूर करून घेतलेला आहे, परंतु त्या अभ्यासाचं निमित्त साधण्यासाठी ते म्हणजे पेपर जोपर्यंत आपण हा 1.5 महिने सोडवणार त्यानंतरच आपली करेक्ट प्रॅक्टिस होणार. तर बघा, आज आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस सेट 100 प्रश्नांचा. बघा, प्रॅक्टिस सेट आपण किती घेणार आहोत? 100 प्रश्नांचा. त्यामध्ये मराठी 1 ते 20 प्रश्न राहणार आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न मराठीपासून सुरू करू आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. सोबतच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगल्या तरीकेने होणार आहे. आता पहा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, एक गोष्ट कन्सेप्ट करा, पेपर का बरं सोडवायचं महत्वाचं आहे. आता मी का बरं म्हणतो तुम्हाला, का अभ्यास करू नका, फक्त आणि फक्त 100% पेपरला द्या. बघा, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे तरीही तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ते म्हणजे कसं? सूर्य, आता सूर्य प्रत्येकाला माहित आहे. आता याचं काय विचारलं आपल्याला? समानार्थी शब्द. बघा, जेव्हा समानार्थी शब्द म्हणजे कसा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? इक्वल. ठीक आहे, त्याच्यात समान असला पाहिजे त्याचा अर्थ, आणि या सूर्याचा अर्थ समान असला पाहिजे. चंद्र, मला एक सांगा, सूर्य ही कन्सेप्ट काय आहे? पहिल्यांदा कन्सेप्ट समजा. सूर्य हा एक तारा आहे ज्याच्यापासून प्रकाश निर्माण होतो. ठीक आहे, पृथ्वी हा तारा आहे का? तर नाही, हा ग्रह आहे. ठीक आहे, त्यानंतर चंद्र कोणाचा ग्रह आहे? तर पृथ्वीचा ग्रह चंद्र आहे. ठीक आहे, सूर्य होणार काय? तर नाही. म्हणजेच पहिला ऑप्शन कट. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि याचं करेक्ट आन्सर म्हणजे भास्कर. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं करेक्ट पार्ट आहे ते क्लिअरली काढू शकतात, परंतु ज्यांचं पार्ट नाही आहे ते कशा प्रकारे काढू शकतात? तर ते म्हणजे चंद्र येणार नाही, क्लिअर कट आहे. त्यानंतर तारा. आता बघा, सूर्य म्हणजेच तारा होतो, परंतु सूर्याचा समानार्थी शब्द होणार का? तारा नाही. ग्रह आहे का? तर नाही. बघा, या प्रकारचं उत्तर आपण काढू शकतो. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? बघा, शुद्ध अशुद्ध या प्रकारे शब्द विचारले जाते. ठीक आहे, प्रगती. याच्यामध्ये काही विद्यार्थी मित्रांचं फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील असो का भारतातली असो, कुठलाही पेपर तुम्हाला क्रॅक करासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की आपण करू शकतो म्हणून. ठीक आहे, 100% कॉन्फिडन्स तुमच्यात असलाच पाहिजे. 50% अभ्यास जरी असला तरी चालेल, पण 100% कॉन्फिडन्स पाहिजे. बघा, प्रगती. आता मला एक सांगा, हे सेकंड नंबरचं बी ऑप्शन आहे, याच्यामध्ये ती हा कशा प्रकारे दिलेला आहे जो की चुकलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रगती. ठीक आहे, आता इथं प्रगती हे डी नंबरचं ऑप्शन क्लिअर लक्षात येते आपल्याला चुकलं आहे. मग राहिले कोणते? ए आणि बी, ए आणि सी. ठीक आहे, प्रगती. आता मला एक सांगा, सर्वात लास्ट विलंटी ही कुठली देतो आपण? जास्त करून मोठी. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होणार? ऑप्शन ए. ठीक आहे, त्यानंतर बघूया, तो पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता बघा, क्रियापद म्हणजे काय होते माहिती आहे का? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा असा शब्द जो की क्रियापद असतो. आता बघा, तो पुस्तक, फक्त आणि फक्त तो पुस्तक हे शब्द अगर आपल्याला उच्चारले किंवा वाचायला सांगितले तर अर्थ पूर्ण होणार का? नाही. जेव्हा लक्षात येणार वाचतो हा शब्द आपण इन्क्लूड करू त्या वाक्यामध्ये, तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण होणार. म्हणजे मग याच्यातलं क्रियापद काय असणार? सोप्या भाषेत ते म्हणजे वाचतो. पुढचा प्रश्न, सिंह या शब्दाचे अनेक वचन काय होणार? आता बघा, हा प्रश्न जरुरी नाही की तुम्ही अभ्यासलाच पाहिजे, हा तुम्ही कॉमन सेन्सने सोडू शकता. ते म्हणजे सिंह. आता जेव्हाही तुम्ही प्रोनाऊन्स करता सिंहाचा, तर तेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारचं फ्रिक्वेन्स लक्षात येते? तर तुम्हाला क्लिअर फ्रिक्वेन्स येणार, ते म्हणजे सिंह. ठीक आहे, एक वचन अनेक वचन दोन्ही सारखंच असते. सिंहा होत नाही, सिंह होत नाही, सिंहाचे होत नाही. ठीक आहे, सिंहाचं सिंहच राहणार. ठीक आहे, त्यानंतर बघा, पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. ठीक आहे, हे खरंच गोष्ट चांगली आहे, परंतु आपल्याला वाक्य प्रकार विचारलेला आहे. आता यामध्ये प्रकार काय आहे? तर बघा, यामध्ये आपल्याला दिलेला आहे विधानार्थी, प्रश्नार्थी. आता मला एक सांगा, प्रश्नार्थी तुम्ही केव्हा समजता? जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मार्क दिला असेल किंवा त्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जात असेल. पण हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला वाचल्यानंतर कळते की तुम्हाला याच्यात प्रश्न विचारला आहे का? तर नाही. बघा, पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, हे काय आहे? तर हे उद्गारार्थी आहे काय? तर नाही. आज्ञार्थी आहे का? नाही. आज्ञा करणार आहे काय? कोणी आज्ञा केली याचं पालन करणार आहे का? नाही. तर हे याचं ऑप्शन म्हणजे करेक्ट येणार, ते म्हणजे ऑप्शन ए, म्हणजेच विधानार्थी. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही बिगर अभ्यासाचंही पेपर क्लिअर करू शकता. बघा, पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वर कोण आहे? कवी आहे, संत आहे, राजा आहे की सैनिक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन बी, म्हणजेच संत. पुढचा प्रश्न घेऊया, नदी हा कोणता शब्द प्रकार आहे? बघा, नदी. आता बघा, याच्यामध्ये क्रियापद नाम, सर्वनाम आणि अवयव. मला एक सांगा, नामची व्याप्ती किंवा नामचं स्पष्टीकरण आपण पाहतो म्हणजे कसं होतं? त्यामध्ये आपण कुठल्याही वस्तू किंवा सजीव निर्जीव यांना दिलेलं नाव म्हणजेच नाम होतो. ठीक आहे, आता नदी ही एक नाव आहे ज्याला आपण नाम दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते ऑप्शन करेक्ट होणार, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न घ्या, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, विरुद्धार्थी विचारलेला आहे. ठीक आहे, सुंदर. आता मला एक सांगा, जरुरी आहे का प्रश्न वाचलाच पाहिजे म्हणून? लक्षात येऊन जाते सहज, कुरूप आहे. बघा, मोठा छोटा काही मिनिंग येते का? नाही. काही मतलब येते का? नाही. त्यानंतर चांगला. बघा, सुंदर म्हणजे ब्युटिफुल, चांगला म्हणजे गुड. कॉमन सेन्स न लक्षात घ्या, ते येणार का उत्तर? नाही. चांगला म्हणजेच त्याच्या विरुद्धार्थी होईल वाईट. ठीक आहे, तर बघा, पुढचा प्रश्न बघूया आता.
भारत माझा देश आहे, यात भारत काय आहे बघा, याच्यामध्ये विशेषण आहे, नाम आहे, सर्वनाम आहे आणि क्रियापद आहे. बघा क्रियापद आहे. आता मला सांगा, क्रियापदची आपण 2 मिनिटं आधी जस्ट वाक्यात रूपांतर करून पाहिलं की क्रियापद हे कशा प्रकारे येते आणि त्याचा अर्थ काय असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरले जाणारे शब्द म्हणजे क्रियापद. विशेषण म्हणजे नामाची व्याप्ती कमी करून त्याच्याबद्दल विशेष माहिती देणारे म्हणजे विशेषण. ठीक आहे. सर्वनाम म्हणजे नामाची व्याप्ती कमी करून त्याबद्दल येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता मला एक सांगा, भारत, भारत यामध्ये काय येणार, फक्त आणि फक्त तो म्हणजे नाम. ठीक आहे. हे नाव आहे, आपण नाव दिलेलं आहे. जसं की आशिया, अमेरिका, ब्रिटन, चायना या प्रकारचे जे नाव दिले आपण ते नाम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जलद समानार्थी शब्द ओळखा. आता बघा, जलद पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, जलद तुम्ही हे कहावत लय वेळा ऐकली असेल, काय घोडा खूप जलद आहे, म्हणजेच जलद म्हणजे फास्ट. इंग्लिशमध्ये अगर आपण विचार केला तर तो होते फास्ट. ठीक आहे. तर याचा समानार्थी म्हणजे इक्वल विचारला. ठीक आहे. वेगवान, मंद, शांत, हळू. मला एक सांगा, क्लिअर लक्षात आला आपण, जलद म्हणजे वेगवान होणार. ठीक आहे. हे मंद, शांत याच्यातलं काहीच येणार नाही, म्हणजे क्लिअर लक्षात येऊन जाते. त्यानंतर राम शाळेत गेला, काळ ओळखा. आता बघा, राम शाळेत जातो हा काळ आणि गेला. ठीक आहे. क्रिया काय झाली, कंप्लीट झाली आहे. आपल्याला क्षणात लक्षात येऊन जाते का याच्यामध्ये क्रिया कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच हा काळ कोणता होणार, राम शाळेत गेला म्हणजे तो भूतकाळमध्ये येणार, म्हणजेच याचा ऑप्शन बी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोठा शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय. आता बघा, मोठाचा याचा जर आपण स्त्रीलिंगी शब्द विचार केला तर तो काय होणार, मोठे, मोठी, मोठे आणि मोठा. बघा याच्यामध्ये काय होणार ते म्हणजे, या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे मोठी. बघा स्त्रीलिंगी विचारला आहे म्हणजेच मोठी, फिमेल. ठीक आहे. तर हे क्लिअर लक्षात येऊन जाते. त्यानंतर बघा, ज्ञान विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता बघा, ज्ञान, जेव्हा तुम्हाला हा शब्द क्लिअरली कळेल का ज्ञान याचा अर्थ काय होतो, तेव्हाच तुम्ही त्याचा विरुद्धार्थी शब्द काढू शकता. अदरवाईज तुम्ही तर्काने देखील करू शकता. बघा, ज्ञान स्पष्ट दिलाय, अज्ञान हे आपल्या लक्षात येऊन जाते क्षणात की हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजेच ऑप्शन ए. त्यानंतर बुद्धी, विद्या, अभ्यास हे सिमिलरली शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचे शब्द तुम्ही, अशा प्रकारचे आलेले प्रश्न तर्काने तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. त्यानंतर बघा, उद्योजक म्हणजे काय. आता बघा, काम करणारा, ज्याला उद्योजक म्हणतो आपण, काम करणारा असतो काय नाही. त्यानंतर उद्योग करणारा, त्यानंतर खेळणारा, त्यानंतर वाचणारा. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ते उद्योग करणारा. बघा, काम करणारा म्हणजे काय काय म्हणणार आपण त्याला, कामगार. ठीक आहे. परंतु उद्योग करणारा त्याला उद्योजक म्हणतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. घराघरात शब्द प्रकार ओळखा. बघा, अवयव आहे, नाम आहे, सर्वनाम आहे किंवा क्रियापद आहे. याच्यामध्ये अगर तुमच्या लक्षात येणार अवयव. ठीक आहे. त्यानंतर बघूया, शहाणा समानार्थी शब्द ओळखा. आता बघा, इथं काय विचारलं, समानार्थ, सिमिलरली. ठीक आहे. शहाणा, हुशार, मूर्ख, गरीब, वाईट. बघा, मूर्खपासून वाईटपर्यंत काहीच संबंध येत नाही, म्हणजेच ऑप्शन ए. ठीक आहे, हुशार. त्यानंतर बघा, मुलगा अनेक वचन. आता बघा, मुलगा म्हणजेच बॉय, याचं अनेक वचन आपण कसं करणार, मुलगा, मुलगे, मुलगी. आता बघा, इथं काय दिलेलं, मुलगी. कॉमन सेन्स लक्षात घ्या, मुलगी येणार का तर नाही. त्यानंतर मुलगो, असं कुठे ऐकलंय का तुम्ही, नाही. त्यानंतर मुलगे, म्हणजेच याचं उत्तर येणार ते म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे. वाचन म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे, एकदम इझी प्रश्न आहे, परंतु अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारते. ठीक आहे. वाचन म्हणजे काय, तर बघा सिंपल आहे, वाचणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताची राजधानी. आता बघा, असा एक विद्यार्थी नसेल ज्याला भारताची राजधानी माहित नाही. ठीक आहे, दिल्ली आहे. परंतु एक लक्षात ठेवा, हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे, तुम्हाला थोडंसं क्लिअर करून देतो मी. 1911 मध्ये जेव्हा जॉर्ज पंचम, ठीक आहे, जॉर्ज पंचम हा भारतामध्ये व्हिजिट करायला आला होता, तेव्हा काय झालं होतं माहिती आहे काय, भारताची राजधानी कोलकाता येथून हस्तांतरित करून किंवा स्थलांतर करून कुठे आली होती, दिल्लीत. ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य दिवस. बघा, 15 ऑगस्ट 1947. ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवा. हे नॉर्मल प्रश्न आहे. आता पाहू आपण मित्रांनो इंग्रजी ग्रामर. ठीक आहे. आता बघा, कुठली एक्झाम असो, इंग्रजी ग्रामर आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असे महत्त्वाचे आहे का तुमची पोस्ट डिसाईड करते की तुम्हाला पोस्ट मिळणार की नाही मिळणार. बाकीचे सगळे सब्जेक्ट जे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे आहे, चालू घडामोडी, हे सर्व विद्यार्थी करतात, परंतु इंग्रजी ग्रामर आणि गणित बुद्धिमत्ता हे 2च विषय एकदम महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे विषय सिरियस घ्या. बघा, सायनोनिम्स ऑफ बिग. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायनोनिम्स काय होते हे समजलं पाहिजे, म्हणजे समानार्थी शब्द. ठीक आहे. आता बिग म्हणजे मोठा होतो. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन जो आहे तो तुम्ही लक्षात येऊन जाते. बघा, लार्ज म्हणजे आपल्याला कुठली फिगर्स लक्षात येतो ते म्हणजे मोठा. ठीक आहे. स्मॉल तर येणारच नाही, टाईनी येणार नाही. ठीक आहे. वीक येणार नाही, या प्रकारचे. ठीक आहे. तुम्ही असं म्हणजे तुम्ही तर्क लावून तुम्ही कशा प्रकारचे तुम्ही एलिमिनेट करू शकता हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, अँटोनम्स विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. हॅपी म्हणजे काय होते, खुशी. ठीक आहे, खुश. याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार, सॅड. सिंपल आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया, चूज करेक्ट स्पेलिंग. आता बघा, पहिलीपासून तर 12वीपर्यंत आपण शाळा शिकतो. ठीक आहे. शाळेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर स्कूल, आणि स्कूलची स्पेलिंग काय असणार, तर करेक्ट ऑप्शन ए म्हणजेच स्कूल. ठीक आहे. या प्रकारचे आपण लिहित असतो. त्यानंतर बघा, ही प्लेइंग. आता बघा, प्ले म्हणजे काय होतो, खेळणे. ठीक आहे. प्ले म्हणजे काय होतो, खेळणे. जेव्हा त्याला आयएनजी लागतो म्हणजे तो कंटिन्यू फॉर्ममध्ये आहे. ही बघा, जेव्हा आय असतो तेव्हा त्याच्यासमोर काय लागतो, ॲम. ठीक आहे. म्हणजे मग ॲम तर येणार नाही. त्यानंतर बघा, ही. आता बघा, सिंपलमध्ये आपल्या लक्षात येणार ते म्हणजे इज लागणार. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, पास्ट टेन्स. ठीक आहे. पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. गो कसं आहे, येते प्रेझेंटमध्ये येते. ठीक आहे. आता बघा, इथं ऑप्शन दिला आहे गोज. बघा, इयस हे कोणत्या टेन्समध्ये येते, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते. त्यानंतर जर गोची तुम्हाला
फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही रूप माहीत नसेल तरी तुमचा प्रश्न व्यवस्थित निघू शकतो. बघा हे आपल्या लक्षात येते प्रेझेंटमध्ये आहे. त्यानंतर ES लागलं ही प्रेझेंटमध्ये आहे. ING असं कुठल्या प्रकारचं येणार नाही. त्यानंतर ऑप्शन बी म्हणजेच वेन. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तर्काने उत्तर काढू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न ऑपोजिट. आता बघा हॉटचा ऑपोजिट काय होणार, तो म्हणजे काय होणार, कोल्ड. बघा हॉट म्हणजे गरम होतो आणि कोल्ड म्हणजे काही थंड होतो. ठीक आहे, सीइंग वेल. ठीक आहे, टेन्स ओळखा याच्यामध्ये. आता मला एक सांगा, तुम्हाला यस दिसला असेल इथं तर तुमच्या लक्षात आलं असेल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, आता बघा सिंपल मध्ये दिले आपल्याला वर प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तर्काने प्रश्न काढू शकता. त्यानंतर बघा प्लुरल ऑफ चाइल्ड. ठीक आहे, याचं करेक्ट उत्तर येणार ते म्हणजे चिल्ड्रन. ठीक आहे, याच्या बाकी प्रकारचं कुठलंच करेक्ट आहे नाही. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. सायनोनिम्स. याच्यामध्ये सायनोनिम्स काय आहे, फास्ट. आता फास्ट आणि याच्यात सगळं आपल्या लक्षात येते ते म्हणजे समानार्थी शब्द. क्विक एकदम इझिली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तो म्हणजे अँटोनिम्स. रिच म्हणजे काय होतं, श्रीमंत. ठीक आहे, आणि पूर म्हणजे काय होते, गरीब. म्हणजे याचा अर्थ काय होणार, विरुद्धार्थी शब्द विचारला आपल्याला, नाही तर काही टाकणार पहिलाच म्हणजे वेल्थी म्हणजे काय होते, श्रीमंतच होतो. ठीक आहे, पूर येणार याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया ते म्हणजे ही अ बुक. आता अबुक म्हणजे एक पुस्तक. ठीक आहे, त्यानंतर ही आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे कुठल्या टेन्समध्ये आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं करेक्ट उत्तर काय येणार हे देखील आपल्या तेव्हाच लक्षात आलं पाहिजे. ते म्हणजे रीड्स. बघा इथे यस लागलेला आहे, सिंपलमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. ऑपोजिट विचारला म्हणजे विरुद्धार्थी. ठीक आहे, आता काय आहे, अर्ली इन द मॉर्निंग. तुम्ही लय वेळा ऐकलं असून. ठीक आहे, याचं विरुद्धार्थी काय होणार तर बघा लेट. ठीक आहे, हे लवकर आणि लेट. ठीक आहे, या प्रकारचं तुम्ही लक्षात घेऊ शकता. हॉनेस्ट याचं काय पाहिजे आपल्याला, ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द पाहिजे. ठीक आहे, आता बघा इथं काय लॉयल आणि हॉनेस्ट याचा अर्थ एकच होतो. ठीक आहे, तर याचं उत्तर करेक्ट येणार ते म्हणजे ऑप्शन ए. सायनोनिम्स. आता याच्यामध्ये आपल्याला दिलं ब्युटिफुल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला याचं अगर करेक्ट उत्तर काढायचं आहे ते म्हणजे ऑप्शन ए. बघा का बरं ऑप्शन ए, कारण की अँटोनिम्स विचारला का आपल्याला नाही, सिनोनिम्स विचारला आहे. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. प्रिटी. ठीक आहे, अनेक मूवीजमध्ये तुम्ही प्रिटी हा शब्द ऐकला असेल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे वी स्टुडंट्स. बघा याच्यामध्ये विचारलेलं काय, स्टुडंट. इथे यस लागलेला आहे म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त. ठीक आहे, याला सिंपल टेन्स समजू नका तुम्ही. ठीक आहे, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आणि यस लागल्यानंतर विद्यार्थी एकपेक्षा जास्त. ठीक आहे, आणि वी. आता बघा याच्यामध्ये तुम्ही मग काय वापरसान, कुठल्या प्रकारचं ऑप्शन घेसान तर त्यामध्ये तुम्हाला येणार आर. करेक्ट आर्टिकल. बघा आर्टिकल संबंधित प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जाते. ऍपल. बघा ऍपल आहे. ठीक आहे, इथं काय येणार, ए ऍपल, ॲन ऍपल, द ऍपल किंवा नो ऍपल. जेव्हा तुम्ही याचं करेक्ट उत्तर करसान तर तेव्हा तुम्हाला लक्षात येणार म्हणजे ॲन ऍपल. पास्ट टेन्स. आता इथं काय दिलं आपल्याला, इट म्हणजे काय होते, खाणे. ठीक आहे, आता याचं पास्टमध्ये अगर आपल्याला करायचं आहे एट होणार. ठीक आहे, याची अगर आपल्याला तुम्हाला थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म हे माहीत असेल तर तुम्ही इझिली एकदम म्हणजे सेकंदात या प्रश्नाचं उत्तर काढणार ते म्हणजे इट. ठीक आहे, गुड. याचं काय करायचं आपल्याला, कॉम्परेटिव्ह. आता बघा याचं अगर करेक्ट उत्तर काढायचं आपल्याला तर आपल्याला ऑप्शन वाईज आपल्याला जावं लागेल ते म्हणजे बेटर, बेस्ट, गुडर आणि वेल. आता बघा याच्यामध्ये अगर तुम्ही तर्क लावला तर तुम्हाला ऑप्शन ए हे एकदम करेक्ट दिसणार ते म्हणजे बेटर. ठीक आहे, गुडचं काय होणार, बेटर. पुढचा प्रश्न बघूया. ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. बघा स्ट्रॉंगचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे, म्हणजेच मजबूत. ठीक आहे, आता पण आपल्याला ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी विचारला आहे. ठीक आहे, आपल्याला तर त्यामध्ये विरुद्धार्थी जेव्हा आपण सर्च करू तर आपल्याला लक्षात येणार ते म्हणजे वीक म्हणजेच कमजोर. ठीक आहे, बिगिन. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर बिगिनचा अर्थ नाही कळला तरी तुम्ही उत्तर काढू शकता. कसं होतं बघा, तुम्हाला फक्त आणि फक्त सायनोनिम्स कळायला पाहिजे. सायनोनिम्स म्हणजे याचा अर्थ काय होतो, समानार्थी शब्द. ठीक आहे, आता इथं बघा एंड म्हणजे संपणे, स्टॉप म्हणजेच थांबणे, क्लोज म्हणजेच बंद. आता हे तिन्ही गोष्टी तुम्हाला कशा प्रकारचे देत आहे, एकाच प्रकारचे. ठीक आहे, परंतु स्टार्ट म्हणजे सुरू. ठीक आहे, एकमेव असा ऑप्शन दिसत आहे की तुम्ही तर्काद्वारे सुरू करू शकता, म्हणजे तुम्ही तर्काद्वारे तो निवडू शकता. ठीक आहे, तसेच करेक्ट उत्तर म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे, स्टार्ट आहे. त्यानंतर आपण सामान्य ज्ञान, करंट अफेअर याविषयी प्रश्न पाहू. आता बघा कुठली एक्झाम असोत यामध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न 100% येतात आणि एकदम इझी राहतात तरी तुम्ही चुकतात. का बरं, त्यामधलं कारण शोधू आपण. बघा तुम्हाला जर भारताचे राष्ट्रपती म्हटलं तर तुम्ही सहज करसान काय म्हणजे द्रौपदी मुर्मू, परंतु तुम्हाला प्रश्न असा आला तर ते कितव्या भारताचे राष्ट्रपती आहेत, बघा त्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे 15व्या. ठीक आहे, त्यानंतर भारताचे प्रधानमंत्री आता हे कितवे आहे, हे नरेंद्र मोदी आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु कितवे आहे हा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे सध्या, देवेंद्र फडणवीस, परंतु ते कितवे आहे असं विचारलं आपल्या लक्षात येणार ते म्हणजे 18वे. ठीक आहे, त्यानंतर जी भारताची राजधानी हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, काय दिल्ली. त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी बघा मुंबई. ठीक आहे, त्यानंतर भारताचे बघा इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, काय भारताचे राष्ट्रीय प्राणी आणि पक्षात तुम्ही फरक पडू शकते. ठीक आहे, प्राणी म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार, टायगर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा म्हणजेच वाघ. सीए कोणी करणार नाही. ठीक आहे, त्यानंतर भारताचे राष्ट्रीय पक्ष काय येणार, मोर. ठीक आहे, मोर. या प्रकारचे देखील लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला या प्रकारचे प्रश्न येणार तुम्ही इथं 100% कन्फ्युज होणार. का बरं, एक्झामचं प्रेशर आणि अशा प्रकारचे प्रश्न. बघा भारताचे राष्ट्रीय गीत जेव्हा तुम्हाला म्हटलं तर ते वंदे मातरम होणार. ठीक आहे, वंदे मातरम हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय गान म्हटलं तर ते लक्षात ठेवा ते म्हणजे जनगण मन. महाराष्ट्र दिन 1 मे. बघा 1 मे 1960 हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना लागू. बघा लागू केव्हा केली आणि स्वीकारली केव्हा, हे दोन प्रश्न महत्वाचे. स्वीकारली केव्हा आपण 26 नोव्हेंबर. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली आणि लागू कधी केली तर ती आहे 26 जानेवारी 1949. ठीक आहे, हे दोन डेट महत्वाचे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय होणार आता, लोकसभेच्या जागा. बघा जागा विचारल्यास आता याच्यामध्ये हे जे जागा आहे तुम्ही करंट डेटमध्ये पाहू शकता 543.
त्यानंतर राज्यसभा किती आहे 250, ठीक आहे, या प्रकारचे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील जिल्हे, आता बघा सध्या किती आहे तर 36 आहे, पूर्वी किती होते 26 आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जे 10 वाढले ते कुठल्या जिल्ह्यामधून कुठल्या जिल्हा निर्माण निघाला हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर भारताची पहिले राष्ट्रपती, बघा कोण आहे भारताचे पहिले राष्ट्रपती, तर ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण आहे, जवाहरलाल नेहरू, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस जॉर्ज आर्मस्ट्रॉंग, ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर बघा G20 2023, बघा G20 2023 कुठे झाला, भारत मंडपम, ठीक आहे, भारत मंडपम इथे झाला होता, ठीक आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे, तो हॉकी, ठीक आहे. अनेक विद्यार्थी क्रिकेट अगर ऑप्शन असला तर क्रिकेट टाकून देणार, पण हॉकी आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, अहमदनगर. आता याचं नाव काय केलं आहे, तर अहिल्यानगर, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई, काय येणार, मुंबई शहर येणार, ठीक आहे, उपनगर येणार का नाही. पुढचा प्रश्न बघा, ते म्हणजे महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी. आता बघा महाराष्ट्रात विचारली त्यामुळे काय होणार, गोदावरी, ठीक आहे, आणि भारतात विचारल्यावर काय होणार, गंगा, ठीक आहे, गोदावरी. आता बघा गोदावरी अगर तुम्ही लांबी विचारली गेली तर बघा 668, ठीक आहे, हे महाराष्ट्रात आहे किलोमीटर, आणि भारतात अगर विचारले आपल्याला तर किती होणार, ते 1465. क्षेत्रफळ विचार केला तर तिने किती काय केलं, तर 49% व्याप्त केला महाराष्ट्राच्या, आणि भारताच्या 10%, भारताचे किती आहे 10%. हे सर्व डेटा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, जेणेकरून एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो तुम्ही इझिली क्रॅक करू शकला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय राहणार, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आपण पाहिलेली आहे गोदावरी, ठीक आहे. त्यानंतर CPU, आता बघा कॉम्प्युटर बेसवर तुम्हाला प्रश्न येणारच आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न राहणार आहे, ठीक आहे. CPU याचा फुल फॉर्म काय होणार, बघा जेव्हा C राहणार आणि P राहणार आहे, G होणार आहे, बघा ह्या तीन याचा अर्थ तुम्ही इझिली, जर तुम्ही पाठांतर केला नसेल आणि लक्षात नसेल तरी तुम्ही ऑन द स्पॉट जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिले राहील तेव्हा तुम्ही लक्षात घेऊ शकता. ते म्हणजे सेंट्रल, C पासून काय होणार सेंट्रल, P पासून काय होणार प्रोसेस, आणि U पासून काय होणार युनिट, ठीक आहे. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. रॅम, आता बघा रॅमचा अर्थ, जेव्हा तुम्ही रॅम पासाल तेव्हा तुम्हाला ऑप्शन वाईज दिले राहणार, परंतु एक ऑप्शन तुम्हाला असं राहणार ते म्हणजे रॅन्डम, म्हणजे R पासून काय होणार रॅन्डम. त्यानंतर A पासून ॲक्सेस, आणि M पासून काय देणार तुम्हाला, तर M पासून राहणार तुम्हाला मेमरी. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही M पासाल तर जे मोबाईलमध्ये मेमरी राहते ते मेमरी लक्षात ठेवा, माइंडमध्ये मेमरी स्टोअर ठेवा, ठीक आहे. त्या प्रकारचं हे काही पाठ करायला लागत, हे माहिती आहे का, तर्काने क्लिक करावं लागते फक्त. बघा कीबोर्ड डिव्हाइस हे कशा प्रकारचं आहे, तर बघा इनपुट डिव्हाइस आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि पुढचा प्रश्न इंटरनेट, आता पहा प्रत्येक विद्यार्थी इंटरनेट वापरतो, तुम्ही देखील हा लेक्चर हा व्हिडिओ इंटरनेटच्या द्वारे पाहता, ठीक आहे. आता इंटरनेट वापरण्यासाठी सॉफ्टवेअर कोणतं असते, तर ते कोणतं असते हे आपल्या सर्वांना परिचित आहे, ते म्हणजे ब्राउझर, ठीक आहे. ब्राउझर हे लक्षात ठेवा. त्यानंतर विंडोज काय आहे, विंडोज हे काय आहे, तर बघा विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ठीक आहे, जे आपण कॉम्प्युटरमध्ये ऑपरेट करतो ना ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज, ठीक आहे. अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, सोबत बेल आयकॉन ऑन करा, आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली राहील, टेलिग्रामला जाऊन जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुम्हाला त्वरित माहीत पडणार. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.